मागचे 20-22 दिवस झाले मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही. कारण माझे पप्पा म्हणजेच माझे सासरे हे आता या जगामध्ये नाहीत. ते आम्हाला सोडून खूप लांबच्या प्रवासावर निघून गेलेले आहेत, कायमस्वरूपी पुन्हा कधीच परत न येण्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्या, की आम्ही संपूर्ण फॅमिली अजूनही शॉकमध्ये आहोत. आणि मला आत्ता मी ह्या व्हिडिओला व्हॉईस ओव्हर करते आहे, तो करताना पण इतकं जड जातं आहे, म्हणजे विश्वास नाही बसत आहे, की असा कुठला व्हिडिओ मी अ, ह्या वेळेस बनवेल म्हणून. असं म्हणजे मी वाईट स्वप्नात पण विचार केलेला नव्हता. इतक्या गोष्टी अचानक झाल्या आणि मला म्हणजे आत्ता ह्या सिच्युएशनला ना असं होतं, की किती चांगलं झालं ना मी असं व्हिडिओज वगैरे बनवायला लागले. त्याच्यामुळे काही का होईना मी त्यांच्या थोड्याफार क्लिप्स घेऊ शकले. कारण ज्यावेळेस शुभ मोठा होईल त्याला तर आता त्याचे आजोबा नाही आहेत, पण ह्या व्हिडिओज थ्रूच मी त्याला दाखवू शकेल, की ते त्याच्यावर किती प्रेम करायचे, त्यांनी किती जीव लावला त्याला. आणि फक्त त्यालाच नाही बरं का, त्यांनी माझंही मन कधीच दुखवलं नाही. 2.5 वर्षांचाच माझा आणि त्यांचा सहवास राहिला, पण या 2.5 वर्षात मी एकही अशी आठवण सांगू शकत नाही, की त्यांनी माझं कधी मन दुखवलेलं असेल. आणि माझंच काय, ह्या जगामध्ये अशी कुठलीच व्यक्ती सापडणार नाही, की कधी ते त्यांना म्हणजे रागाने बोलले असतील की काय वगैरे. म्हणजे त्यांचं नाव शंकर होतं आणि ते त्यांच्या नावाप्रमाणेच, म्हणजे सगळं गाव त्यांना म्हणायचं अगदी नावाप्रमाणेच आहे भोळा शंकर. आणि ते एवढ्या लवकर आमच्यातून जातील असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. खूप सारी स्वप्न बघितली होती त्यांच्यासोबत आम्ही, पण सगळ्या गोष्टी अर्धवट राहिल्या. आणि हा एक मी व्हिडिओ आता त्यांच्यासाठी बनवते आहे, कारण आमच्यासाठी ह्याच काही आठवणी आहेत त्यांच्या. आणि हा व्हिडिओ पाहून म्हणजे कायम असं हे राहील, की मला स्पेशली शुभला दाखवण्यासाठी, कारण तो फार लहान आहे, त्याच्या तर काही ते लक्षात राहणार नाही. पण त्यांच्या सगळ्या मेमरी मी इथे कलेक्ट करून ठेवलेल्या आहेत, की ज्यावेळेस तो मोठा होईल तेव्हा मी त्याला दाखवेल.